बारसू सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणादरम्यान पोलीस आणि स्थानिकांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। यावेळेला स्थानिकांनी पोलिसांवर अनेक गंभीर आरोपही केले होते। आता ठाकरे गटानेही रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांवर आरोपांची राळ उठवलेली आहे। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। कोकणात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प राज्यात चर्चेत आहे। गेल्या काही दिवसात राहून कोणत्या ना कोणत्या कारणाने बारसू चर्चेत आहे। आता बारसूची पुन्हा एकदा चर्चा होण्याचं कारण ठरलंय पोलीस अधिकारी। रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बारसूत गावकऱ्यांचा छळ चालवला असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केलाय। जे रत्नागिरीचे एसपी आहे त्यांना वर्दीतला गुंडा अशा पद्धतीनं प्रतिक्रिया स्थानिक लोकांनी दिलेली आहे। सोशल मीडियावर या असा ट्रेंड आहे की धनंजय कुलकर्णी जे एसपी आहेत त्यांना वर्दीतला गुंडा म्हटलं पाहिजे। आणि हे जे आहे धनंजय कुलकर्णी सरकारच्या एका मंत्र्याचे नुसतं पाय धुवून पाणी प्यायचं एवढं बाकी त्यांनी ठेवलेलं आहे। रिफायनरीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या ठाकरे गटानं यावेळी थेट पोलीस अधीक्षकांवरच निशाणा साधलाय। मात्र ठाकरे गटाचे हे आरोप सत्ताधाऱ्यांनी मात्र फेटाळून लावले। काही परदेशी काही हस्तक कोणाच्या मार्फत या ठिकाणी प्रकल्प होऊ नये असा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे अंबादास दानवे यांनी सुद्धा तो प्रकल्प न होण्याची सुपारी घेतली की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये आहे। शेवटी प्रकल्प सरकार कधीच गाजत नाही, पण मुठभर लोक म्हणजे जगभर आहे असं सांगण्याची आवश्यकता नाही ना। फक्त विरोधागा विरोध। आणि आश्चर्य हे आहे की तात्कालिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं की रिफायनरी इथं करा। आश्चर्य आहे। आता फाईलवर पुन्हा एक चिठ्ठी चिपकवली पाहिजे की पत्र पाठवताना सही करताना मी पूर्ण होश हवास मध्ये ही सिग्नेचर करतोय। कोकणात रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे। हा विरोध रिफायनरीच्या सर्वेच्या निमित्तानं अधिकच तीव्र बनला। यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये चांगलाच संघर्ष झाल्याचं दिसलं। आता थेट पोलीस अधीक्षकांवरच आरोप झाल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य आणखीन वाढलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वराती आणि मिरवणूक